अरे या झुरळांनी खरंच पूर्ण भाजपचा बाजार उठवला आहे. दिल्लीत जंतर मंतरवरची झुरळांची गर्दी बघून मोदींची झोप उडवली, पण आज पुण्यातली झुरळांची गर्दी बघून नरेंद्र आणि देवेंद्र दोघं नक्कीच कोमात जातील. मोदी सरकारला सामान्य जनतेचा तळतळाट लागेल हे नक्की. बॅलेट पेपरसाठी आंदोलन झाले पाहिजे, सगळ्यांचं मूळ ईव्हीएम. आजच्या आंदोलनातले हे 2 पोस्टर तुफान गाजले. पेपर गळपटला आणि देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, पेपर फोडण्यात धर्मेंद्र. पाहिजे मेन जड उखाडून टाका. कोणती आहे? जड कोण आहे? पीएम ला काढलं पाहिजे. वाळवी लागली आपल्या देशाला. नितीन गडकरी बद्दल काय बोलणं आहे? अरे बापरे, शब्दच नाहीत माझ्याकडे बोलायला. सगळ्यांना काढलं पाहिजे. प्रश्नच नाही. तुमचं काय म्हणणं आहे? नितीन गडकरींबद्दल तुम्ही बोललात. त्यांनी आता रस्ते बांधायचं सोडून इथेनॉल विकायचा धंदा सुरू केला. हो, आणि इथेनॉल मध्ये काय घुसतोय हा? रस्त्याकडे लक्ष देणं हे तरी काम पूर्ण करणं. विकास करणाऱ्या देशातले असे प्रतिभाशाली विद्यार्थ्यांना सुसाईड करायला तुम्ही प्रवृत्त करताय. तुम्ही विकास काय करणार आहे? बरोबर. आज झुरळांनी पुण्यात कसा धिंगाणा घातला, निखिल वागळेंनी A to Z पूर्ण सांगितलं. एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, दिल्लीत जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, ते पूर्णपणे यशस्वी झालं. पण जेव्हा जंतर मंतर नंतर अभिजित दिपकेनी पुण्यात आंदोलन होणार हे जाहीर केलं, तेव्हापासून संशयात्मे घिरट्या घालू लागले. पुण्यामधलं आंदोलन यशस्वी होईल का? पुण्यातले विद्यार्थी अभिजितच्या पाठीला जातील का? अभिजित जय भीमची घोषणा देतो, पुण्यातल्या उच्चवर्णीय विद्यार्थ्यांना ही घोषणा चालेल का, वगैरे अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. पण आज पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये हे आंदोलन जबरदस्त झालं. अभिजित दिपकेच्या शब्दानुसार जंतर मंतरपेक्षा अधिक मोठं असं हे आंदोलन होतं, हे लक्षात घ्या. पूर्णपणे यशस्वी आंदोलन झालं आणि कॉक्रोच जनता पार्टी एक एक पाऊल पुढे जाते हे या आंदोलनाने सिद्ध झालं. याचं कारण संख्याही दुप्पट होती, उत्साहही दुप्पट होता, तरुणांचा जो गोंधळ होता तोही दुप्पट होता, हे लक्षात घ्या. या आंदोलनाला शिस्त नव्हती अशी टीका काही जण करतात. बरोबर आहे, कारण हे तरुणांचं आंदोलन आहे. तरुणांमध्ये जो जोश असतो, जो उत्साह असतो, त्यामुळे शिस्त ही गोष्ट मागे पडते. शिस्त असायला ही काही संघाची शाखा नाही, एक आदेश देतोय आणि सगळे तो आदेश मानतायत. हा तरुणांचा एल्गार आहे. 2 घोषणा मी तुम्हाला सांगतो, 2 घोषणा जंतर मंतरला अगदी कॉमन होत्या. पहिली घोषणा कोणती? तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्या. इस्तीफा दो धर्मेंद्र प्रधान या घोषणेला प्रचंड प्रतिसाद होता. आणि दुसरी घोषणा जिला प्रतिसाद होता ती म्हणजे गोदी मीडिया चले जाओ. शेवटी मुलांना आवरावं लागलं संयोजकांना की मीडियावाले आले आहेत, त्यांच्याशी जरा चांगलं वागा, आपुलकीने वागा, ते आपलं कव्हरेज करतायत वगैरे. हा गोदी मीडिया जनतेशी प्रामाणिक राहिलेला नाहीये, तरुण विद्यार्थ्यांशी प्रामाणिक राहिलेलं नाहीये. गेल्या काही वर्षामध्ये 4 वर्षामध्ये 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तरी गोदी मीडियाने बातम्या दाखवल्या नाहीत असे आक्षेप हे विद्यार्थी घेत होते. दुसरा पुण्यातल्या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे तरुणांची जर बहुसंख्या होतीच, विद्यार्थ्यांची बहुसंख्या होती, पण विद्यार्थ्यांसोबत या आंदोलनामध्ये पालकही सहभागी झाले होते. एका आईचा इंटरव्ह्यू घेतला, त्यामध्ये ही आई म्हणाली की मी इथे माझ्या मुलासाठी आलेलो नाहीये, माझा मुलगा वेगळी परीक्षा देतोय, माझा मुलगा वेगळ्या क्षेत्रात आहे, पण मी इथे या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आलेत ज्यांच्यावर अन्याय होतोय. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा होती, दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद ही सुद्धा घोषणा होती, जय भीम ही सुद्धा घोषणा होती, हे लक्षात घ्या. पूर्णपणे यशस्वी पुण्यातलं आंदोलन झालं. आणि मी तुम्हाला सांगतो, आज पुण्यामध्ये झालं, उद्या लखनौमध्ये आहे, त्यानंतर हैदराबादमध्ये होणार आहे, बंगलोरमध्ये होणार आहे, जयपूरमध्ये होणार आहे. असं करत 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 20 तारखेला दिल्लीमध्ये पुन्हा एकदा जंतर मंतरवर अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलंय की तुम्ही 20 तारखेला दिल्लीत या. पुण्यातल्या आंदोलनामध्ये जेव्हा हे आवाहन झालं
आणि विद्यार्थ्यांना हात वर करायला सांगितले गेले तेव्हा बहुसंख्य विद्यार्थ्यांनी हात वर केले लक्षात घ्या. हा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे, हा उत्साह आहे. मला 100% खात्री आहे आज की 20 तारखेचं दिल्लीतलं जे आंदोलन आहे कॉक्रोच जनता पार्टीचं, याला पहिल्या आंदोलनापेक्षा दुप्पट तिप्पट प्रतिसाद मिळेल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आहे. जर तुम्ही राजीनामा नाही दिला तर पुण्यातले आज एवढे जिथं लोक बसलेले ते सगळे दिल्लीला 20 तारखेला येतील. कोण कोण दिल्लीला 20 तारखेला येईल हात वरती करा. चलो दिल्ली, चलो दिल्ली. त्याप्रमाणे 20 तारखेला तो दिल्लीत परत येतोय. साध्या परीक्षा हे सरकार घेऊ शकत नाही आणि बडी बडी युद्ध थांबवण्याच्या गप्पा पंतप्रधान मारतात, ही जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिलेली आहे. खरं तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणं ही फार काही अवघड गोष्टी नाही. मोदींनी नुसतं बोट वर केलं तरी शिक्षण मंत्री राजीनामा देईल. पण मोदी शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेत नाहीयेत याचा अर्थ ते एक प्रकारे या विद्यार्थ्यांचा अपमान करतायत असं अभिजित म्हणाला. अभिजितने स्पष्टपणे सांगितलं की 20 जून पर्यंत जर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही दिल्लीला येऊ, दिल्लीमध्ये बसू, आंदोलन करू आणि यावेळेला एक दिवसाचं आंदोलन होणार नाही. यावेळेला जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन केलं जाईल. बघा, मोदी सरकार पुढे मोठं आव्हान आहे. गेल्या वेळेला मोदी सरकारला हेच आव्हान शेतकऱ्यांनी दिलं होतं. 1 वर्षभर शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं तेव्हा शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला. रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले, पोलीस घालण्यात आले, लाठीमार करण्यात आला, गोळीबार करण्यात आला. काही शेतकरी दगावले सुद्धा, शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. पण मोदी सरकारने माघार घेतली नाही. पण 1 वर्षानंतर शेतकरी हटणार नाही ते लक्षात आल्यावर मोदींनी 4 शेतकरी विषयक कायदे मागे घेतले. म्हणजे अंतिमतः 1 वर्षाच्या आंदोलनानंतर मोदी सरकारला माघार घ्यावी हे लागली हे लक्षात घ्या. मला असं वाटतं विद्यार्थ्यांना एवढा वेळ वाट बघावी लागणार नाही. जर 20 जूनला दिल्लीतलं आंदोलन खूप प्रभावी झालं, मोठ्या संख्येने झालं, तर मोदी सरकारला सुद्धा विचार करावा लागेल. शेतकऱ्यांना तुम्ही 1 वर्ष थांबवलं, विद्यार्थ्यांना 1 वर्ष जर थांबवलं, विद्यार्थ्यांना त्रास दिला, विद्यार्थ्यांचा छळ केला, तर या सरकारचं भवितव्य धोक्यात येईल. विद्यार्थ्यांचं भवितव्य या सरकारने धोक्यात घातलेलं आहे. यापुढे जर असं झालं तर या सरकारचं भवितव्य धोक्यात होईल. मोदींना अति आत्मविश्वास आहे, मोदींच्या समर्थकांना अति आत्मविश्वास आहे. पण आज मी तुम्हाला सांगतो, हे विद्यार्थ्यांचं आंदोलन एखाद्या वणव्याप्रमाणे पेटत जाणार आहे देशभर. हे सरकारने नीट हाताळलं नाही. अजून या विद्यार्थ्यांनी सिंहासन खाली करू अशी घोषणा दिलेली नाही. पण जर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा लवकरात लवकर झाला नाही तर मोदींनाच सांगावं लागेल, सिंहासन खाली करो, विद्यार्थी आ रहे, हे लक्षात ठेवा.